हॅलो स्टुडंट्स, आज आपण एआय आणि त्याच्यामध्ये किती क्षेत्र आहे ते आपण आज समजून घेऊ. जसं आपल्या क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेट असते, T20 क्रिकेट असते, वन डे क्रिकेट असते, तसं एआय मध्ये आपल्याकडे वेगळे वेगळे क्षेत्र असतात. चला, मग आज आपण समजून घेऊया. तो आपल्या एआय मध्ये चार क्षेत्र असतात. पहिलं असते मशीन लर्निंग, दुसरं असते डीप लर्निंग, तिसरं असते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि शेवटचं असते कम्प्युटर विजन. येणाऱ्या क्लासेसमध्ये आपण या प्रत्येक क्षेत्राबद्दल, एआयच्या क्षेत्राबद्दल चांगल्या प्रकारे समजून घेऊ. आज फक्त आपल्याला एक ओव्हरव्ह्यू करायचा आहे. चला, पहिले आपण आता मशीन बद्दल बघू, थोडं समजून घेऊ. मशीन लर्निंग काय आहे? मशीन लर्निंग जे तुम्ही आता सगळ्यात पहिले एआय काय आहे? एआय म्हणजे मशीन्सना ह्युमनची थिंकिंग आणि डिसिजन मेकिंग कॅपॅबिलिटी देणं. त्याच्यामध्ये एम एल काय आहे? एम एल म्हणजे मशीन्सला जो डेटा देतो आपण, ठीक आहे, जो डेटा एआय कलेक्ट करतो त्याच्यावरती एआय अनालिसिस करतो. तो जो डेटा आहे तो एआय कलेक्ट करतो अनालिसिस साठी, ठीक आहे. त्याच्यामध्ये पॅटर्न्स असतात, ठीक आहे. ते पॅटर्न शिकायचं काम मशीन लर्निंग करते, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मशीन लर्निंगचे प्रोग्राम लिहावे लागतात जे की डेटामध्ये जे पॅटर्न्स असतात, छुपलेले पॅटर्न्स असतात, ते त्याला शिकायसाठी हेल्प करते. सो मशीन लर्निंग काय आहे? मशीन लर्निंग जो कलेक्ट होत आहे, एआय जो डेटा कलेक्ट करत आहे, त्याला अनालिसिस करून त्याच्यामधले छुपलेले जे पॅटर्न्स आहे, ठीक आहे, ते त्याच्यावरून ते शिकतं, मशीन शिकते. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे युट्यूब रिकमेंडेशन. जसं की तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओ बघता, ठीक आहे, व्हिडिओ बघता आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा युट्यूब ओपन करता त्यासारखेच व्हिडिओ तुम्हाला दिसतात होम स्क्रीन वरती. हे काय आहे? हे मशीन लर्निंग आहे, ठीक आहे. याच्यामध्ये डेटा काय झाला? तुमचा जो व्हिडिओ आहे तो तुमचा डेटा झाला. त्याच्यावरती काय झालं? मशीन लर्निंग मी आपला तो डेटा तुम्ही दिला त्याच्यावरती शिकून घेतलं की तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात. आणि या प्रकारे जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम युट्यूब ओपन करता तुम्हाला त्यासारखेच व्हिडिओ तुम्हाला दिसतात होम पेज वरती. चला, मग आपण आता पुढे चलू. दुसरं आहे आपला आता डीप लर्निंग. डीप लर्निंग काय आहे? डीप लर्निंग बेसिकली मशीन लर्निंगचं एक छोटासा सेगमेंट आहे, ठीक आहे. मशीन लर्निंग जसं डेटा पासून शिकते, ठीक आहे. तो डेटा काय असतो मशीन लर्निंग मध्ये? मशीन लर्निंग कोणत्या डेटा पासून शिकते? जो की टेक्स्ट असतो, ठीक आहे, जो की टेक्स्च्युअल डेटा असतो. जसं आपलं पीडीएफ असते, वर्ड असते, पॉवर पॉइंट असतात, त्याच्यामध्ये तो लिहिलेला डेटा असतो, त्याच्यावरून तो डेटा कलेक्ट करून त्याच्यावरून मशीन लर्निंग शिकते. पण डीप लर्निंग काय असते? डीप लर्निंग जे आपले इमेज डेटा आहे, व्हिडिओ डेटा आहे, त्याच्यावरती तो आपले अल्गोरिथम लावून शिकतो, ठीक आहे. तो मशीन लर्निंग टेक्स्च्युअल डेटासाठी झालं, इमेज आणि व्हिडिओ डेटासाठी डीप लर्निंग झालं. आता डीप लर्निंग मध्ये आपल्याकडे न्यूरल नेटवर्क असतं. आता सध्या तरी आपल्याला न्यूरल नेटवर्क समजायची गरज नाही. येणाऱ्या लेक्चर मध्ये आपण न्यूरल नेटवर्क काय असते हे समजून घेऊ. पण आतासाठी न्यूरल नेटवर्क समजून घ्या. जे आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात, ठीक आहे. आपला मेंदू कशाने बनला असतो? न्यूरॉन्सने बनला असतो, ठीक आहे. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी क्षेत्र आहे डीप लर्निंग, तर जे इमेजेस आणि व्हिडिओज ते अनालिसिस करतं, तर या न्यूरल नेटवर्कनी करतो. न्यूरल नेटवर्क कसं असतं? आपलं ह्युमन ब्रेन सारखं असतं, ठीक आहे. तर याचे एक्झाम्पल आहे व्हॉइस रिकॉग्निशन. जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन टू एआय च्या लेक्चर मध्ये तुम्हाला हे गुगल म्हणून तुम्हाला डेमो दिला होता, ठीक आहे. ते आज तसंच असते. तर गुगलनी माझी व्हॉइस ओळखली आणि त्याचा व्हॉइस असिस्टंट सुरू झाला. मग दुसरं आहे याच्यामध्ये सेल्फ ड्रायव्हिंग कार मध्ये यूज होते. ओके, सेल्फ ड्रायव्हिंग कार. आता बघा, सेल्फ ड्रायव्हिंग कार तुम्ही ऐकलं असेल टेस्लाचं नाव. ते टेस्लाच्या गाड्या कशा असतात? त्यांचं ऍक्सिडेंट फार कमी होतं. तर ते काय करतात? त्यांच्यामध्ये कॅमेरा लागला असतो जो की
जो की आपल्या व्हिडिओ त्याचा शूट सुरू असतो. ठीक आहे. रोड रिकामा असेल तर स्पीड वाढेल. रोडवरती जर समोर कार असेल तर तो ब्रेक मारेल. ठीक आहे. आता आपण डीप लर्निंग समजून घेतलं आहे. आता पुढे चालूया. आता आपण समजून घेऊ नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग काय आहे? चला. तुम्ही ट्रान्सलेशन वापरले असेल, तुम्हाला आता तुम्हा सगळ्यांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही काय करता? तुम्ही तो शब्द मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आणि त्याचा मीनिंग समजून घेता. तर हे जे एका लँग्वेज पासून दुसऱ्या लँग्वेज मध्ये जे कन्व्हर्जन होते, त्याच्यासाठी NLP रिस्पॉन्सिबल आहे. NLP वापरलं जातं. समजलं? NLP काय आहे? NLP मशीन मशीन्सला ह्युमन लँग्वेजेस समजवण्यामध्ये मदत करतो. ठीक आहे. याचा एक्झाम्पल आहे जसं गुगल ट्रान्सलेट, चॅटबॉट म्हणजे चॅट जीपीटी तुम्ही वापरला असेल. तुम्हाला सपोज आता कुठला एसे वगैरे लिहायला दिला मराठीमध्ये, तर तुम्ही चॅट जीपीटी उघडता आणि म्हणता की मला एक एसे जो आहे हा टॉपिक आहे आणि याच्याबद्दल आम्हाला हिंदीमध्ये एसे लिहायचं. तर चॅट जीपीटी काय करतो? हिंदीमध्ये तुम्हाला एसे लिहून देतो. ठीक आहे. तर हे जे तुम्ही इंग्लिशमध्ये जे तुम्ही चॅट जीपीटीला सांगता आणि तो आउटपुट येतो हिंदीमध्ये, तर याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? काय वापरलं जाते? नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वापरलं जाते. ठीक आहे. चला आता आपण पुढे चालूया. आता आलो आपण कम्प्युटर विजन वरती. कम्प्युटर विजन काय असते? कम्प्युटर विजन जसं आपण ह्युमन्स गोष्टी बघून, वस्तू बघून त्याला ओळखतो आणि त्याला त्याबद्दल समजून घेतो. जसं की कुठला आता टीचर आता आपलं कम्प्युटरचा क्लास सुरू आहे. कम्प्युटर क्लासमध्ये तुम्ही काय करता? तुम्ही एक्सेल वरती काम करता, पेंट वरती काम करता. तर तुम्ही कुठली बटन क्लिक केली, तर तुम्हाला ती बटन दिसते की या बटननी आपला इरेझर इरेझर ऍक्टिव्हेट होईल. तर हे कसं कळते? हे आपल्या ह्युमन्सला कळते. आपण बघतो, आपल्याला समजते आणि आपण त्याला वापरतो. त्याच प्रकारे कम्प्युटर विजन आपल्या ज्या मशीन्स आहे त्याला गोष्टी दाखवते कॅमेराच्या द्वारा आणि कम्प्युटर विजन द्वारा त्याला समजते की आता सपोज तुम्ही आता बाजारात गेले. ठीक आहे. बाजारात गेले तुम्हाला ऍपल दिसतात, केळी दिसतात. तर आपण काय बघतो? ऍपल आणि केळीला बघतो. ओके. आणि आपल्याला समजते की हे लाल रंगाचं ऍपल आहे, पिवळ्या रंगाच्या ह्या केळी आहे. केळी जर हिरव्या असेल तर या कच्च्या केळी आहे. त्याच प्रकारे कम्प्युटर विजन कॅमेराच्या द्वारा AI मॉडेलद्वारा मशीन्सला दाखवतो आणि AI त्याला समजावून घेतो. ठीक आहे. या प्रकारे आपल्या ज्या मशीन्स आहे आपल्याला गोष्टीला बघून समजतात. गोष्टी बघून त्यांना समजतात. ठीक आहे. त्यामध्ये एक्झाम्पल आहे फेस रिकग्निशन. जसे तुम्ही आता फेस अनलॉकसाठी फोनमध्ये फेस अनलॉक असतो. फेस अनलॉक कसा असतो? तो कम्प्युटर विजन वरती चालतो. तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन समोर तुम्ही आपला चेहरा आणता, तो कॅमेरा चेहरा बघतो आणि अनलॉक करतो. याच्यामागे काय आहे? याच्यामागे कम्प्युटर विजन आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बोलूया. चला आता आपण एक सिंपल स्मार्टफोनचा फेस अनलॉक जसं मी एक्झाम्पल दिलं होतं त्याला अजून एक डिटेलमध्ये समजून घेऊ. तर फेस अनलॉक मध्ये कसं असते? तुमचं कम्प्युटर विजन यूज होते. त्याच्यामध्ये तुमचा फेस डिटेक्ट होतो. ठीक आहे. आणि मग फेसचं जे पॅटर्न्स आहे की डोळे कसे दिसतात, आपलं नोज कशी दिसते, माउथ कसं दिसतं, लिप्स कशी दिसते, दाढी आहे की नाही आहे, हे सगळं समजायसाठी आपण डीप लर्निंगचा वापर करतो. तर कम्प्युटर विजन फेसला बघते. डीप लर्निंगनी फेसच्या पॅटर्न्स अनालिसिस होतात. म्हणजे फेस डीप लर्निंग द्वारा डीप लर्निंग फेसला समजून घेतो. ठीक आहे. आणि रजिस्टर करतो फोनमध्ये आपला फेस. त्यानंतर काय होतं? जसं तुम्ही नेक्स्ट टाइम तुमचा चेहरा फोनच्या स्क्रीन समोर येतो अनलॉक करायसाठी तुमचा फोन अनलॉक होऊन जातो. ठीक आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो AI आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्राबद्दल. म्हणजे AI आणि एक सब फील्ड. जसं AI मध्ये आहे AI बनलेला आहे मशीन लर्निंगनी, डीप लर्निंगनी
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगनी आणि कम्प्युटर विजननी. ठीक आहे. चला, थँक्यू.